घेतले, प्रचंड बुद्धिमत्ता वापरली, प्रचंड आपले संबंध वापरले, प्रचंड संवाद निर्माण केला, अशा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो। नजीकच्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका अतिशय व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी प्रशासनाला सुद्धा आवाहन करतो। 15 दिवसामध्ये सगळी प्रोसिजर पूर्ण करून निवडणुका घोषित करायच्या आहेत, तर त्या करताना महाराष्ट्रामधली यावेळची अतिवृष्टी जवळजवळ 3/4 महाराष्ट्र पाण्याखाली आहे। त्यामुळे याही वास्तविकतेचं भान ठेवून या निवडणुका घोषित व्हाव्यात अशी मी या निमित्ताने निवडणूक आयोगाकडे मागणी करतो, निवडणूक आयोगाला आवाहन करतो। अनेक प्रकारचे बदल हे 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांमध्ये झाले। डायरेक्ट सरपंच, डायरेक्ट नगराध्यक्ष हे कॅन्सल केलं गेलं होतं। बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा एका विविध कार्यकारी सोसायटीला एक मत, काय करायचं तो भ्रष्टाचार करा, एक मत, अशा प्रकारची सिस्टीम लावली गेली होती। त्या सगळ्या गोष्टी हळूहळू नवीन सरकार बदलून लोकांना जे हवंय ते निर्माण करते आहे आणि त्यामुळे घाईघाईने निर्णय न होता त्या नवीन निर्णयांना अंतर्भूत करून निवडणुका झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा आग्रहसुद्धा मी आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला धरतो। तशा आशयाचं निवेदनसुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत। काल देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एक आदिवासी महिला माननीय द्रौपदी मुर्मूजी ह्या विजयी झाल्या। प्रचंड 64% सुद्धा जास्त मतं मिळवून विजयी झाल्या। त्याबद्दल देशातल्या यांना निवडून देणारे सगळे खासदार, आमदार जे वोटर असतात त्या सगळ्यांचा सुद्धा मी खूप आभार मानतो, कारण पार्टीचा विचार न करता मतदान झालं। खासदारांमध्ये सुद्धा क्रॉस वोटिंग झालं, आमदारांमध्ये सुद्धा क्रॉस वोटिंग झालं। त्यामुळे त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि देशभरातल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य पार्श्वभूमीमध्ये जन्मलेल्या, वाढलेल्या, माझे वडील मिल कामगार होते, अशा सर्वसामान्य माणसाच्या मनातला आनंद व्यक्त करतो की त्याला आनंद झाला की देशाची घटना किती सर्वोच्च आहे, की किती लाखाचा ॲन्युअल बिझनेस आहे यावर ह्या देशाचं राष्ट्रपती ठरत नाही, तर तुम्ही सामाजिक काम काय करता, राजकीय काम काय करता, प्रशासनिक अनुभव तुमचा काय आहे, तुमची पार्टी कोणती, त्या पार्टीचं फुटिंग काय, यावर निर्णय ह्या देशामध्ये होतो। आणि त्यामुळेच द्रौपदी मुर्मूजींसारखे राष्ट्रपती होतात। त्याबद्दल ह्या देशाच्या संविधानाबद्दल, कॉन्स्टिट्यूशनबद्दल सुद्धा मी आदर व्यक्त करतो आणि एक सामान्य माणूस म्हणून, सामान्यातला माणूस देशाच्या अत्युच्चपदी बसला त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो। काय टार्गेट ठरलं? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 200 आमदारांचं मतदान होईल असं सांगितलं जात होतं। एकनाथ शिंदे यांनी त्या संदर्भात दावा केला होता, परंतु आता विरोधकांकडून त्याच्यावर टीका केली जाते की हे मिशन फेल झालं। हे मिशन म्हणून मांडलंच नव्हतं। हा एका अर्थाने आशावाद होता की बा आम्हाला 200 मतं क्रॉस होतील आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपले अंदाज बरोबर ठरलेच पाहिजेत असं काही आवश्यक नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती की जेवढी म्हटली तेवढी मतं न मिळण्यामध्ये आगामी काळातलं काही गणितसुद्धा असेल। मला काहीच माहिती नाही भाई, मी काय करतो, सर्वसामान्य माणूस असल्यामुळे घडलेल्या प्रसंगाचं विश्लेषण करतो। तर त्याच्यामध्ये पहिलं वाक्य मी काय म्हटलं की हा मुळात संकल्प नव्हता, याच्यासाठी काही ऑर्गनाइज एफर्ट्स नव्हते, तर विरोधी पक्षातल्या आमदारांच्या सद्सद विवेकबुद्धीला आवाहन करणं होतं किंवा या देशाची राष्ट्रपती पहिल्यांदाच आदिवासी महिला होते तर तुम्ही मतदान करा। काही एफर्ट्स असते तर फारच झालं असतं। त्यामुळे तो मुद्दा पहिला मी संपवला की हा काही असं पराभव आणि मानहानी हे आपको जमना नाही। मग पुढे जाऊन मग मी सामान्य माणूस म्हणून विश्लेषण केलं, एखाद्या वेळेस तसं न होण्यामध्ये सुद्धा काही गणित असेल। काय झालं की त्याचं सुद्धा उलटसुलट येत आहे। त्यामुळे मी तुम्हाला तुझ्यासारख्याच विनंती करेन, एकदा एक्झॅक्ट त्या साईटवर जाऊन काय आहे ते काढलं पाहिजे, कारण 164 हे विश्वासदर्शक ठरावाला पडली। 2 जण आजारी होते म्हणून आलेले आहे 66 आणि अध्यक्षांना मतदान करणं 167 ही स्ट्रेंथ
शिवसेना भाजपची. त्या व्यतिरिक्त उद्धवजींच्या शिवसेनेने 15 जणांचा सपोर्ट घोषित केला. मग 182 व्हायला पाहिजे. 2 जणांनी मतदान नाही केलं. लक्ष्मण भाऊंना ॲडमिट करावं लागलं आणि महेंद्र दळवींना कोर्टाने मनाई केली. तर असं जर झालं तर 180 पडली पाहिजे. त्याच्याऐवजी बहुधा साईटवर दिसते की 181 पडली आहे. म्हणजे खरं म्हणजे मग 1 मत जास्त पडलं असं म्हणायला लागेल. तुम्ही 3 कशी म्हणताय मला लक्षात येत नाही. आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 44 अधिक 51 95 पडली पाहिजेत. त्यांच्या सहयोगी पक्षांनी दिली, जे 2 सहयोगी पक्ष त्यांच्यावर नेहमी राहतात, तर ती 99 व्हायला पाहिजे. ती बहुतेक 98 झाली. तिथे 1 मत त्यांचं कमी झालं. असं असेल की तिकडचे पण त्यांच्यावर आणखीन 2 अपक्षही राहतात, मग त्यांचा 100 व्हायला पाहिजे. मग तिथे त्यांची 2 मतं कमी होतात. असा सगळा थोडा अजूनही काही काळ विश्लेषण करण्याचा विषय आहे. दादा, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की 3/4 महाराष्ट्र पाण्याखाली आहे. आयोगाला तुम्ही विनंती केली आहे किमान 1 महिना किंवा 2 महिना काही निवडणुका पुढे ढकलण्याची पण मागणी आहे त्यामध्ये. असं नाही की मुळात सुप्रीम कोर्टाने जो पहिला निर्णय दिला, ज्यावेळेला ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घ्यायचं होतं, त्याही वेळेला निवडणूक आयोगाने त्यांना असं म्हटलं की तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज पावसाची स्थिती पाहून निर्णय करा. तर तो त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा विचार करावा. 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण करायला सांगितली आहे. निवडणुका घ्या असं कुठेही म्हटलं नाही. निवडणुका कधीपर्यंत होतील अशी अपेक्षा नाही. म्हणून निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने हे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे की पावसाचा विचार करून तुम्ही योग्य निर्णय करा, त्याप्रमाणे ते निर्णय करतील असं मला वाटतं. पण म्हणजे ते किती दिवसात करतील असं मला आता सांगता येणार नाही. एक मिनिट. विस्तार झालेला नाही आणि यावर आता विरोधात देखील टीका करू लागले. मी कालही मांडलं की कुठल्याही पॉलिटिकल पार्टीमध्ये इलेक्टोरल आणि ऑर्गनायझेशन असे 2 पार्ट असतात. मी ऑर्गनायझेशनली पार्टीचा इन्चार्ज आहे, परंतु आपल्या संविधानाप्रमाणे निवडून येणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा तो अधिकार असतो की कधी करायचं, किती जणांचं करायचं, कोणाला काय द्यायचं. आणि त्यामुळे मी काही टिप्पणी करणं बरोबर होणार नाही. काही ना काही असेल. आणि मी त्यात आपल्याला एवढंच जुना इतिहास सांगू शकतो की ज्यावेळेला 14ला आम्ही सरकार बनवलं, काही वेळेला पहिला शपथविधी आमचा 7 जणांचा झाला. नंतर 2 महिने लागले शिवसेनेने जॉईन व्हायला. तोपर्यंत आम्ही 7 जणच होतो. 19ला महाविकास आघाडीने सरकार केलं. त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा सुरुवातीला शिवाजी पार्कवर त्यांनी 6 जणांचा शपथविधी घेतला. त्यानंतर 3 महिने 7वा नाही घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलंगणामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 3 महिने त्यांनी उपमुख्यमंत्री पण नाही केलं. आणि त्यामुळे काही ना काही पॉलिटिकल कंपल्शन्स असे असतात, काही एकमेकात गुंतलेले काही विषय असतात की ज्यामुळे लेट होतो. आणि तो आत्ताच झाला असं नाही, तो 14लाही झाला, 19लाही झाला. आणि तेलंगणात तर हाईटच झाली की ते एकटेच चालू, ते दोघे तरी चालवतात. हाँ 23 दिन हो गए हैं, मंत्रिमंडल विस्तार नहीं हुआ है और इस दौरान 3 बार मुख्यमंत्री दिल्ली जा चुके हैं, 2 बार उप मुख्यमंत्री जा चुके हैं. तो क्या पूरी दौड़ जो है दिल्ली से वहाँ से संचालित होगा, वहाँ से वो किसने बताया कि वो मंत्रिमंडल विस्तार के लिए जा रहे हैं? हमारे में परंपरा यह है कि जब हम कोई बड़ा विजय हासिल करते हैं, कोई बड़ी चीज़ अपने को प्राप्त होती है, तो दिल्ली जाना, अपने सब बुजुर्गों को मिलना, ये विषय रहता है. जैसे अभी आज गए हैं तो आपको मालूम है कि एक्स राष्ट्रपति कोविंद जी, उन्होंने देश भर के सभी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्रियों के लिए माननीय मोदी जी ने उनके निवास स्थान पर खाना आयोजित किया है, तो उसके लिए गए हैं. फिर 24 तारीख को फिर से जाना होगा शायद इनका, तो उसमें नए जो अभी राष्ट्रपति बने उन्होंने सबको बुलाया है. फिर 25 तारीख को नए राष्ट्रपति की शपथ है, तब इस प्रकार से स्टेट हेड को जाना पड़ता है. तो इट नॉट नेसेसरी कि हर बार वो हमारे हाईकमांड को मिलने के लिए गए, हर बार कोई एक्सपांशन का विषय है, ऐसा कोई विषय नहीं. पांडे जी एक अभी आखिरी पांडे जी
नीचे सर क्या 1 अगस्त के बाद एक्सटेंशन होगा, उसका इंतजार हो रहा है? मैंने वही कहा कि यह विषय मेरे परिधि में नहीं है, तो उसमें मैं क्या टिप्पणी करूं? से कि शिवसेना और उद्धव जी की शिवसेना, इनमें चल रहा इस प्रकार का आरोप प्रत्यारोप में हम क्यों सम्मिलित हो जाए भाई? एक सवाल यह है कि लगातार किस तरीके से आप कह रहे हैं कि पिछले 5 साल तक स्वास्थ्य पर काम किया गया, हेल्थ कैंप्स लगाए गए, तमाम सारी चीजें जितना हो सका उतना किया, कोविड के समय किया। अब जो डिपार्टमेंट्स जिसमें मंत्रियों की जरूरत है उनको कब तक एक डॉक्टर की जरूरत है, मिलेगा 1-2 दिन में, 3 दिन में, कब तक नए डॉक्टर अपॉइंट होंगे? मैंने मराठी में कहा तो मुझे लगा कि मुंबई में रहते हो तो मराठी बहुत अच्छे समझते हो। मैंने यह कहा कि आई एम ऑर्गेनाइजेशनल हेड, तो ये जो इलेक्टोरल है संविधान के अनुसार चुने गए लोगों ने क्या करना, इस पर मेरा कोई सुझाव भी नहीं है और मेरे कहने से कुछ होने वाला नहीं। लेकिन यह कोई नया विषय नहीं हुआ, इतना मैंने बताया। 14 में भी यही हुआ, 19 में भी वही हुआ, इसके पहले भी थोड़ा निकालना पड़ेगा, महाराष्ट्र में ऐसा ही हुआ होगा। एक तो परंपरा इस राज्य को चलाने वालों की हमेशा रही कि 4-5 लोगों को तो आखिरी तक बचाए रखते हैं कि ताकि कुछ नए लोग आते हैं तो उनको कहे है थोड़ा बाकी है, चिंता मत करो। तो ये एक तरह से, और उससे कोई बिगड़ता भी नहीं, बाकी लोगों के पास ज़्यादा डिपार्टमेंट जाते हैं, वो ज़रा थोड़ा ज़्यादा काम करते हैं। तो अभी मुझे मालूम नहीं, आपको कुछ मालूम होगा तो मुझे उत्सुकता है, बताइए।